ते जाणून घ्या। तुम्ही आंदोलन करतात, काय काय नेमकी मागणी, कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? आमची मागणी अशीच आहे, आमचं 165 जागा पुणे शहरातून लढल्या पाहिजे आणि ज्या काही जागा तुम्ही ठरवलेल्या आहेत, एकही शिवसैनिकाला विचारात न घेता ठरवलेल्या आहेत, त्यातल्या 8 जण तर बाहेरून आलेले आहेत आणि 6 जण प्रमोद नाना भानगरेच्या घरातले आहेत। मग बाकीच्यांनी काय करायचं, टाळ वाजवायचं का काय बसून? किती जागा तुम्हाला भाजप देऊ केलेली? भाजपने किती जागा? भाजप कोण ठरवणार आम्हाला? आमची जागा आम्ही ठरवू ना। भाजप काय विकत घेतला काय आम्हाला भाजपनी? किती जागा कोणत्या जागेवर लढायचं तुम्हाला, आता? किती जागा अपेक्षित आहे? 165 जागा, आम्ही सगळे जागा जर युतीमध्ये करायचं सोबळावरती निवड 50 जागा द्या आम्हाला, 50 पाहिजे, 50 जागा पाहिजे आम्हाला, नाही तर सोबळावर आम्ही लढू। 165 मध्ये आम्ही पडू झडू काय होऊ, पण छाती ठोकपणे सांगू शिवसेनेकडनं लढलोय आम्ही। काय काय नेमके काय तुम्ही काय नेमके अरे नीलम गोऱ्यांच्या भेटीसाठी तुम्ही आलात? हो, नीलमताई आमच्या नेते आहेत। गेले 16 वर्ष आम्ही ताईसोबत काम करतोय। गेल्या उबाडामध्ये पण आम्ही गेले 16 वर्ष काम केलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय। एक पदाधिकारी म्हणून एक अपेक्षा होती की पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे होता आणि प्रत्येक जे शिवसेनेसाठी राबतात त्या पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळालं पाहिजे होतं, परंतु एक अपेक्षा भंग झालेला आहे। एक अपेक्षा भंग झालेला आहे आणि तो अपेक्षा भंगाचा उद्रेक आज इथे होतोय। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। काय काय तुमची नीलम गोऱ्यांकडे काय नेमकी तुमची मागणी? आम्हाला एवढंच म्हणायचंय की पदाधिकाऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि युती जर होत असेल तर युतीमध्ये 50 जागा मिळाल्या पाहिजे आणि नसेल देत तर आपण 165 जागा स्वबळावर लढू शकतो। आपण पाहू शकतो हे सगळी शिवसैनिकांमधली खदखद आहे। किमान 50 जागा तरी आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका आहे सगळे शिवसैनिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। तर दुसरीकडे निवासस्थानाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे, बॅरिकेडिंग लावलेला आहे आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे की आम्हाला नीलम गोरे यांची भेट घेऊ द्यावी, मात्र पोलिसांनी मात्र त्यांना रस्त्यातच अडवलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो आता या सगळ्या शिवसैनिकांनी ठिय्या या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते आणि जोपर्यंत नीलम गोरे यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशा पद्धतीची भूमिका आता या शिवसैनिकांची आहे। कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।